नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या इंडिया नावा या आमच्या साप्ताहिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या आढाव्याच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. यंदाचा इंडिया नावा स्पेशल आहे कारण खूप घडामोडी घडलेल्या आहेत. खास करून दिल्लीमध्ये जे इंटरनॅशनल AI समिट, इंडिया AI समिट आयोजित करण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे हे AI समिट भारताची एक अतिशय महत्त्वपूर्ण एक अशी उडी होती, एक असा उपक्रम होता की ज्यामुळे जगाच्या पातळीला भारतानं स्वतःच्या कर्तृत्वाची झेप दाखवून दिलेली आहे, तयारीची झेप दाखवून दिलेली आहे. या AI समिटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील जगातले मान्यवर भारतामध्ये आले, दिल्लीमध्ये आले. जसं भारतातल्या महाकुंभाचं उदाहरण घ्यायचं तर हा एक प्रकारचा AI महाकुंभ होता. यामध्ये भारतातल्या अनेक महत्त्वाच्या कंपन्या, इन्स्टिट्यूशन्सनी स्वतःच्या उपलब्धी, स्वतःचं संशोधन, या क्षेत्रातली प्रगतीचे टप्पे यांचं प्रदर्शन तिथे होतं. त्याचप्रमाणे जगात काय चाललंय ते सुद्धा बघण्याची संधी या AI समिटमध्ये मिळाली. सर्वम जे भारताचं स्वतःचं AI मॉडेल आहे, जसं तुम्हाला ChatGPT माहिती आहे, Google Gemini माहिती आहे, त्याचप्रमाणे सर्वम या भारतामध्ये बनवलेला AI लार्ज लँग्वेज मॉडेल अशा असणारं हा एक प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. यासह अनेक गोष्टी घडल्या, महत्त्वाचे करार झाले, जगभरातल्या महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रमुख सुद्धा आले होते. मात्र काही ठिकाणी थोडंसं गालबोट किंवा गालगोटिया म्हणतात त्याप्रमाणे गालबोट सुद्धा लागलेला आहे. तो विषय तर तुम्हाला माहीतच आहे. या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झालेली इंडिया AI इम्पॅक्ट समिट जेवढी तिथल्या हाय प्रोफाईल कार्यक्रमांमुळे गाजली, तेवढीच तिथं झालेल्या वादांमुळे आणि गोंधळामुळेही गाजली. कुत्र्यासारखा दिसणारा चिनी रोबोट दाखवून देशाची मान खाली घालवणारं गालगोटिया विद्यापीठ, तर कधी कपडे काढून निदर्शनं करणारे काँग्रेस कार्यकर्ते. या परिषदेनं गेल्या 5 दिवसात अनेक चढउतार पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. भारताला AI क्षेत्रात जागतिक महाशक्ती बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सुरू झालेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी मानव हे 5 सूत्रीय विजन जगासमोर मांडलं. मानव का अर्थ होता है ह्यूमन, और मानव विजन कहता है एम मोरल एंड एथिकल सिस्टम्स, यानी AI एथिकल गाइडेंस पर आधारित हो. ए अकाउंटेबल गवर्नेंस, यानी ट्रांसपेरेंट रूल्स, रोबस्ट ओवरसाइट. एन नेशनल सॉवरेनिटी, यानी जिसका डेटा उसका अधिकार. ए एक्सेसिबल एंड इंक्लूसिव, यानी AI मोनोपोली नहीं, मल्टीप्लायर बने. वी वैलिड एंड लेजिटिमेट, यानी AI लॉफुल और वेरीफाइबल हो. भारत का ये मानव विजन 21वीं सदी की AI आधारित दुनिया में मानवता के कल्याण की अहम कड़ी बनेगा. या परिषदेला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ChatGPTचे निर्माते सॅम ऑल्टमन, उद्योगपती मुकेश अंबानी, गुगलचे सुंदर पिचाई अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक ठरली. मुकेश अंबानींनी पुढील 7 वर्षात 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करून भारताच्या AI भविष्याला मोठी चालना दिली. या समिटमध्ये हे इव्हेंट होत असताना परिषद आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी असलेला गोंधळ आणि नियोजनाचा अभाव याचाही मोठा बभरा झाला. सोशल मीडियानं या सगळ्या प्रकरणाची लखतरं वेशीवर टांगली. AI आणि तंत्रज्ञान विषयक परिषद असूनही कार्यक्रमस्थळी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळं अनेक स्टार्टअप्सना त्यांचे डेमो दाखवता आले नाहीत. समिटमध्ये डिजिटल पेमेंटची सोय नव्हती. फक्त रोख व्यवहार होत असल्यानं अनेक लोक उपाशी राहिले. कडक सुरक्षा असतानाही लोकांच्या वस्तू आणि स्टॉलमधील उत्पादनं चोरीला गेल्याचे दावे हे सोशल मीडियावर करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी लागली.
या सगळ्या गोंधळावर कहर झाला जेव्हा गालगोटिया विद्यापीठाचं प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. गालगोटिया विद्यापीठानं कुत्र्याच्या आकाराचा चिनी रोबोट हा आपली निर्मिती दाखवल्यानं जगभर देशाची लाज निघाली. या सगळ्या प्रकारानंतर गालगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलचा बाजार उठला. त्यांना या प्रदर्शनातून हाकलून देण्यात आलं. विद्यापीठानं या सगळ्याबद्दल जाहीर पत्र लिहून माफीही मागितली. केवळ गालगोटियाच नाही तर विप्रो सारख्या कंपन्यांनीही परदेशी मॉडेल स्वतःचे म्हणून दाखवल्याची चर्चा झाली. तसंच अनेक स्टार्टअप्सनी ChatGPTचे तंत्रज्ञान चोरून स्वतःचे चॅटबॉट्स बनवल्याचा दावा केला, ज्याची नंतर पोलखोल झाली. या सगळ्या गोंधळाला राजकीय वळण लागलं आणि अखेर शुक्रवारी भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी PM इज कॉम्प्रोमाइज्ड असं लिहिलेले टी-शर्ट फडकवत आणि कपडे काढून आंदोलन केलं. मोदी गव्हर्नन्स म्हणजे मॅक्सिमम ऑप्टिक्स डॅमेजिंग इंडिया अशी टीका जयराम रमेश यांनी केली. या सर्व गोंधळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या AI प्रगतीचा आलेख मांडला. महाराष्ट्रातील 25 लाख शेतकरी वापरत असलेला महाविस्तार या AI प्लॅटफॉर्मची त्यांनी जगाला ओळख करून दिली. AIचा वापर करून शेती कशी क्लायमेट प्रूफ करता येईल हे त्यांनी आपल्या बीज भाषणातून मांडलं. महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ठिकाणी करता येतं. मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म AIचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला. 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतायत. या परिषदेचं आणखी एक आकर्षण ठरलं ते 8 वर्षांचा रणवीर सचदेवा हा सर्वात लहान वक्ता. या लहान मुलानं AIचा शिक्षण क्षेत्रात कसा वापर होऊ शकतो यावर दिलेलं भाषण ऐकून दिग्गजही थक्क झाले. AI हे उद्याच्या पिढीचं भविष्य आहे हेच रणवीरनं आपल्या भाषणातून सिद्ध केलं. I'm 8 years old. I'm the ITU 160 Youth Ambassador. I'm a technologist. I'm a global author. I'm an international speaker. I'm here as the youngest keynote speaker at the India AI Impact Summit. I'm talking about how I'm linking Indian philosophies, ancient Indian philosophies to modern day technologies. आज शनिवारी या भव्य परिषदेचा शेवटचा दिवस आहे. आज दिल्ली डिक्लेरेशन ऑन रिस्पॉन्सिबल AI हा AIच्या जबाबदार वापरासाठी आणि विकसनशील देशांच्या हितासाठीचा जाहीरनामा जगाला कळेल. अनेक जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात आणि त्यातून नवी गुंतवणूक सुरू होईल. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये नियोजनाच्या पातळीवर अनेक त्रुटी राहिल्या, गैरसोयी झाल्या आणि गालगोटिया सारख्या प्रकरणांनी देशाचं नाक कापलं गेलं हे नाकारता येणार नाही. मात्र जागतिक कंपन्यांची गुंतवणूक, टाटांची स्वतःची AI चिप बनवण्याची घोषणा आणि सॅम ऑल्टमन सारख्या दिग्गजांनी भारतीय डेटावर दिलेला विश्वास हे भारतासाठी सकारात्मक आहे. AI हा भविष्याचा प्रवास आहे आणि या प्रवासात सुरुवातीला काही अडथळे आले तरी भारत आता मागे वळून पाहणार नाही हेच या परिषदेचं सार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. एकीकडे भारतामध्ये इंटरनॅशनल AI समिट होत असताना या क्षेत्रामधले जे आधीचे दिग्गज आहेत त्याच्यामध्ये एक अमेरिका आहे जिथे अनेक जगातले महत्त्वाचे AI मंच सॉफ्टवेअर्स जी अमेरिकेमध्ये तयार झालेली आहेत, जेमिनाय असेल किंवा ChatGPT असेल, ओपन AI असेल, तर दुसरीकडे चीनने सुद्धा या क्षेत्रातली प्रगती, अचंबित करायला लावणारी प्रगती सादर केलेली आहे. त्यातही डीपसीक मधल्या काळात हे नाव तुमच्या सगळ्यांच्या कानी पडलं असेल की डीपसीकने कशा प्रकारे अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वाला हादरून टाकलं, AI विश्वाला हादरून टाकलं. कारण तिथे अशा प्रकारचा मंच तयार करण्यासाठी, सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी जेवढ्या गोष्टीचा खर्च लागतो त्याच्या कितीतरी कमी तुलनेमध्ये चीनमध्ये डीपसीक तयार झालं होतं. पण आता त्याची वेगळी बाजू समोर येते, ती म्हणजे अमेरिकेतल्या तंत्रज्ञान कंपन्यांनी असा दावा केलाय की हे डीपसीक लोकशाही पद्धतीने चालत नाही. एकतर ते आमच्याकडच्या माहितीची लूट करतं, चोरी करतं आणि त्याच्यावरती आधारित ते काम करतंय, हा पहिला तांत्रिक आरोप. आणि दुसरा भाग,
आमची AI चॅट ही जी इंजिन्स आहेत किंवा या सॉफ्टवेअर्स आहेत त्याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती घेऊ शकता. पण डीप सीकला जर का तुम्ही चीनच्या दृष्टीने अवघड असलेले प्रश्न विचारले तर मात्र ते पक्षपाती उत्तरं देतं. त्यामुळे त्यांच्याकडचा कंटेंट कसा वापरला जातो, तुमच्या या क्वेरीजना कशा प्रकारे हँडल केलं जातं, काय सादर केलं जातं, ती हुकुमशाही पद्धतीचा AI आहे, आमचा लोकशाही पद्धतीचा AI आहे, हा एक नवा वाद तयार झालेला आहे. बघूयात अमेरिका चीनमध्ये काय चाललंय AIच्या युद्धभूमीवर. अमेरिका आणि चीनमध्ये AI युद्ध. ओपन AIचा डीप सीकवर डेटा चोरीचा आरोप. चीन आमचा डेटा चोरतय, सॅम आल्टमन यांचा संताप. डेटा चोरीचा वाद थेट अमेरिकन संसदेत. ChatGPTची मदर कंपनी असलेल्या ओपन AIने चीनची AI कंपनी डीपसीकवर गंभीर आरोप केलेत. ओपन AIचे सर्वेसर्वा सॅम आल्टमन यांनी अमेरिकन सरकार आणि खासदारांना पत्र लिहून याची तक्रार केली. काही महिन्यांपूर्वी डीपसीकने आपलं AI मॉडेल बाजारात आणलं आणि अत्यंत कमी खर्चात ते उभारल्याचा दावा केला. जिथे अमेरिकन कंपन्यांना अब्जावधी रुपयांची गुंतवणूक लागली तिथे चीनने कमी खर्चात उभारलेल्या या मॉडेलचा पाया डेटा चोरी असल्याचा आल्टमन यांनी दावा केलाय. डेटा चोरीसाठी या चीनी कंपन्या डिस्टिलेशन नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं ओपन AIचं म्हणणं आहे. आता हे डिस्टिलेशन तंत्रज्ञान नेमकं आहे काय? तर डीपसीक त्यांच्या मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी तळागाळातून गोळा केलेला स्वतःचा डेटा वापरत नाही. या मॉडेल्समधून मिळणारी उत्तरं आपल्या मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी वापरते. त्यामुळे डीपसीकला स्वतःचा डेटा गोळा करणं, तपासणं यासारख्या खर्चाच्या किचकट प्रक्रिया कराव्या लागत नाहीत. त्यांना आयते तयार असलेलं अचूक ज्ञान मिळतं. या डिस्टिलेशन तंत्रज्ञानामुळे किंवा डेटा चोरीमुळे चीनची मॉडेल्स स्वस्त असतात. चीनच्या या अशा कुरापतींना तोंड देण्यासाठी आल्टमन यांनी अमेरिकन सरकारला AI मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय. ही फक्त डेटा चोरी नसून एक मोठी राजकीय आणि वैचारिक लढाई आहे असं आल्टमन यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात, डीपसीकचे कर्मचारी ओळख लपवून ओपन AIचे सर्व्हर्स वापरतात. हे कर्मचारी वेगवेगळ्या देशांचे सर्व्हर्स आणि थर्ड पार्टी राउटर्स वापरून आपली ओळख लपवतात आणि डेटा चोरतात. त्यामुळे हा डेटा चीनमध्ये जात असल्याचा सुगावा लागत नाही. अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे AI मॉडेल्स लोकशाही मूल्यावर आधारित आहेत. तर चीनच्या AI मॉडेलवर कम्युनिस्ट पक्षाचं संपूर्ण नियंत्रण आहे. चीनला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांवर ते उत्तर द्यायला नकार देतं. हे दोन कंपन्यांचं भांडण नसून लोकशाही AI विरुद्ध हुकुमशाही AI अशी लढाई आहे. आल्टमन यांनी समोर आणलेल्या या विषयामुळे भविष्यात AIचा वापर महागण्याची भीती व्यक्त होते. सायबर सुरक्षा, डेटा प्रायव्हसी आणि त्याही पुढे जाऊन तंत्रज्ञान महायुद्ध यासारख्या गंभीर प्रश्नांना भविष्यात तोंड द्यावं लागू शकतं. थोडक्यात AIची लढाई ही फक्त लॅबपुरती मर्यादित राहिलेली नसून ती दोन देशांमधली लढाई आणि पर्यायाने आंतरराष्ट्रीय लढाई बनली आहे. भविष्यात ही लढाई काय दिवस दाखवते हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. सध्या एप्स्टीन फाईलनं जगभरात हडकंप माजवलेला आहे, भूकंप आणलेला आहे आणि विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रोज काही ना काही कोणाचं तरी नाव येत आहे. असंच एक नाव आहे ब्रिटिश राजघराण्यातल्या प्रिन्स अँड्र्यूज यांचं. प्रिन्स अँड्र्यूज यांचे असंख्य वेळा एप्स्टीन बरोबरचे संबंध असल्याचे, संपर्क असल्याचे ईमेल्समधून स्पष्ट झालेले आहे. पण फक्त ते नावाचा उल्लेख नव्हतं. या प्रिन्स अँड्र्यूजनं एप्स्टीनच्या मदतीनं किंवा त्याचं सहकार्य घेऊन अल्पवयीन मुलींबरोबर ठेवलेले संबंध, काढलेले फोटो, केलेले पराक्रम या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा, सगळ्या प्रकारचा हा गौप्यस्फोट या एप्स्टीन फाईल्समधून समोर आला आणि सगळं जग अगदी आश्चर्यचकित झालं. कारण एका सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या जगातल्या प्रसिद्ध अशा राजघराण्यातला प्रिन्स एका अल्पवयीन मुलीबरोबर संबंध ठेवतो जबरदस्तीने आणि ज्यानंतर त्याची एक मुलगी तर पुढे जाऊन पुस्तक लिहिते आणि आत्महत्या सुद्धा करते. हे प्रकरण फार मोठं झालं. ब्रिटिश राजघराण्याला हादरवून टाकणारं हे प्रकरण आहे. त्यामुळे काय आहे प्रिन्स अँड्र्यूज प्रकरण, एप्स्टीनशी काय संबंध आहेत, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. एप्स्टीन सोबत रमला, राजपुत्र गोत्यात आला. ब्रिटनचे माजी राजपुत्र अँड्र्यूना अखेर अटक. अँड्र्यू विंडरसन माउंटबॅटन यांना जन्मठेप होणार.
एप्स्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानं आपलं राजघराण्यातलं स्थान गमावून बसलेले ब्रिटनचे माजी राजकुमार अँड्र्यू विंडरसन माउंटबॅटन यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या 66व्या वाढदिवशी अँड्र्यू यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. सार्वजनिक पदावर राहून गंभीर गुन्हा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. 2001 मध्ये अँड्र्यू ब्रिटनचे व्यापार दूत होते. 10 वर्ष वाणिज्य दूत म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिलाय. पदावर असताना त्यांचे जेफ्री एप्स्टीन सोबत संबंध असल्याचा आरोप आहे. आरोप झाल्यानंतर अँड्र्यू यांचा पदावरून राजीनामा झाला. सार्वजनिक पदावर दुराचार हा ब्रिटनमध्ये गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. अँड्र्यू यांच्यावरील खटला आता ब्रिटिश न्यायालयामध्ये चालणार आहे. 2011 मध्ये व्हर्जिनिया जुफ्रे या महिलेनं एप्स्टीनच्या हाय प्रोफाईल लैंगिक अत्याचाराचा पर्दाफाश केला आणि तत्कालीन प्रिन्स अँड्र्यू अडचणीमध्ये आला. याच प्रकरणावरून 2022च्या अखेरीस ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी अँड्र्यू यांचे राजघराण्याशी संबंध संपल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांना त्यांचं राजघराणं आणि लष्करातील पदं, त्यांचं राजकीय निवासस्थान असलेलं रॉयल लॉज आणि ड्यूक ऑफ यॉर्क हा किताब गमवावा लागला. व्हर्जिनिया जुफ्रे यांनी एप्रिल 2025 मध्ये आत्महत्या केली. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या आपल्या नोबडीज गर्ल या आत्मचरित्रात अँड्र्यू यांच्यावर गंभीर आरोप केले. 2001 मध्ये पहिल्यांदा व्हर्जिनिया आणि अँड्र्यू यांची भेट झाली. त्यावेळी व्हर्जिनियाचं वय अवघं 17 वर्ष होतं. अँड्र्यू सोबत भेटीपूर्वी एप्स्टीनची गर्लफ्रेंड असलेल्या जिस्लिन मॅक्सवेलनं तिला सिंड्रेला असं संबोधित केलं आणि एका सुंदर राजकुमाराची भेट घेणार असल्याचं सांगितलं. व्हर्जिनियाला भेटताच अँड्र्यूनं तिच्या वयाचा अंदाज बांधला आणि आपल्या मुली तुझ्यापेक्षा थोड्याच लहान असल्याचं वक्तव्य केलं. अँड्र्यूने व्हर्जिनिया सोबत 3 वेळा शरीर संबंध ठेवले. पहिल्यांदा जिस्लिनच्या घरी, दुसऱ्यांदा न्यूयॉर्कमध्ये एप्स्टीनच्या बंगल्यावर आणि तिसऱ्यांदा कॅरेबियन बेटांवरच्या एप्स्टीनच्या घरी. व्हर्जिनिया पुस्तकात लिहिते, कॅरेबियन बेटांवर अँड्र्यू सोबत फक्त मीच नव्हे तर आणखी 8 अल्पवयीन मुली होत्या. माझ्यासोबत शरीर संबंध ठेवणं हा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं अँड्र्यूला वाटायचं, असंही व्हर्जिनियानं पुस्तकात लिहिलंय. एप्स्टीन फाईल्समधले अँड्र्यू याचे 5 फोटो प्रकाशात आले आणि त्यानंतर हंगामा झाला. व्हर्जिनिया जुफ्रेनं अँड्र्यूच्या विरोधात खटला दाखल केला, ज्यात जवळपास 125 कोटी रुपयांची सेटलमेंट झाली. मात्र अँड्र्यू यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. साल 2008 अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवण्याच्या खटल्यात एप्स्टीन दोषी आढळला. साल 2011 अँड्र्यू आणि एप्स्टीन न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये फिरताना दिसले. 2011 मध्येच व्हर्जिनिया जुफ्रे यांनी अँड्र्यू यांच्यावर गंभीर आरोप केले. अँड्र्यू सोबतचा जिस्लिन मॅक्सवेलच्या घरचा फोटो प्रसिद्ध केला. पुढे वर्ष 2015 अल्पवयीन असताना अँड्र्यूने शरीर संबंध ठेवल्याचा व्हर्जिनियाचा आरोप आहे. त्यावेळी अँड्र्यूनं आरोप फेटाळले. 2019 एप्स्टीनच्या मृत्यूनंतर प्रकरण पुन्हा प्रकाशात आलं. योहाना सोबर्ग नावाच्या आणखी एका महिलेनं अँड्र्यूवर आरोप केला. पुढे 2019 मध्येच अँड्र्यू यांचं पहिल्यांदा एप्स्टीनबाबत बीबीसीच्या मुलाखतीत भाष्य समोर आलं. पुढे 2022 अँड्र्यू यांच्याकडून लष्करी आणि राजघराण्यातील पदं आणि अधिकार काढण्यात आले. 2025 प्रसिद्ध झालेल्या एप्स्टीन फाईल्सच्या फोटोत अँड्र्यू 5 अल्पवयीन मुलींच्या मांडीवर झोपलेला फोटो समोर आला. वर्ष 2026 एका महिलेसोबतचे अँड्र्यूचे आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध झाले आणि 2026 मध्येच अँड्र्यू यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणात अँड्र्यू विंडसर माउंटबॅटन यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. मात्र नुकत्याच समोर आलेल्या फोटोंवर त्यांचं काय उत्तर असणार हे खटला सुरू झाल्यावर कळेल. आपलं राजघराण्यातलं स्थान गमावून बसलेल्या या माजी राजकुमाराला
आता पुढलं आयुष्य तुरुंगात बसावं लागणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. इंडियानामामध्ये आता बातमी आहे शेजारच्या बांगलादेशविषयी. बांगलादेशमध्ये जवळपास 2.5 दशकानंतर सत्तांतर झालेलं आहे. हे सत्तांतर जसं पक्षाचं आहे तसंच ते नेत्याचं सुद्धा आहे. गेले 2.5 दशकं शेख हसीना या बांगलादेशच्या सत्ताधीश होत्या, पंतप्रधान होत्या. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या क्रांतीनंतर त्या भारतात आल्या. तिथे मधल्या काळामध्ये काळजीवाहू सरकार होतं आणि आता झालेल्या निवडणुकीत तिथे तारिक रहमान हे पंतप्रधान झालेले आहेत. त्यांच्या या नव्या कार्यकाळामध्ये बांगलादेश जसा एका नव्या दिशेला जाणार आहे, नव्या राजकारणाला, राजकीय स्थितीला सामोरं जाणार आहे, त्याचप्रमाणे बांगलादेश आणि भारताचे संबंधसुद्धा नव्या वळणावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधलं राजकारण, भारतावरती त्याचा पडणारा प्रभाव आणि भारताचा या घटनांशी असलेला संबंध जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या उठावात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहम्मद युनूस सरकारच्या नेतृत्वात काळजीवाहू सरकार बांगलादेशात आलं. या काळजीवाहू सरकारच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. त्यामुळे आता नवनिर्वाचित तारिक रहमान यांच्या सरकारकडे भारतासह जगाचं लक्ष लागलं. नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान सरकारमध्ये एका हिंदूसह एका बौद्ध मंत्र्याला स्थान देण्यात आलं. शपथ घेतल्यानंतर देशाला संबोधित केलेल्या भाषणात तारिक रहमान यांनी प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित देश घडवण्याचा संकल्प केला. बांगलादेश प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित करायचा आहे, मग तो मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो किंवा ख्रिश्चन असो. हा देश सर्वांचा आहे. कायद्याचं राज्य ही लोकशाहीची खरी ताकद आहे आणि सरकार या दिशेने ठोस पावलं उचलेल. यामुळेच तारिक रहमान हे बांगलादेशातल्या हिंदूंसाठी आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिल्यानं बांगलादेश आणि भारताचे संबंध तणावपूर्ण झाले. युनूस सरकारच्या काळात भारत आणि बांगलादेशचे संबंध अधिक ताणले गेले. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले युनूस सरकारच्या काळात वाढले होते. युनूस सरकारनं जमाते इस्लाम या सांप्रदायिक पक्षावर लावलेली बंदी हटवली. युनूस यांनी भारताविरोधात धोरण ठेवत चीन आणि पाकिस्तानला अधिक महत्त्व दिले. ज्या पाकिस्ताननं 1971च्या मुक्तीसंग्रामाच्या काळात बांगलादेशातील लोकांना त्रास दिला, त्या पाकिस्तानच्या जवळ जाण्याचं काम युनूस सरकारच्या काळात झाल्यानं भारतासह बांगलादेशातील नागरिक सुद्धा युनूस सरकारवर नाराज झाले. पण आता रहमान सरकारच्या काळात सुधारणा होताना दिसते. सुरक्षेचं कारण पुढे करत बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्डानं T20 विश्वचषक खेळण्यास नकार दिला होता. त्याच बांगलादेशनं सत्तांतरानंतर आता BCCIशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इस्लाम बुलबुल राजीनामा देऊन ते ऑस्ट्रेलियात निघून गेले. त्यानंतर आता बांगलादेशच्या क्रीडा मंत्र्यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यास सुरुवात केली. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, दिल्ली. सध्या जगामध्ये कुठे थोडासा शांततेचा भाग बघायला मिळावा, कुठे जरा रशिया युक्रेनमध्ये थोडीशी शांततेची परिस्थिती वाटावी, जरा इस्रायल गाझामध्ये थोडे शांततेचे पडसाद पडतायत असं वाटावं, तेवढ्यात नवीन काहीतरी समोर येत आहे. आणि आता ही कदाचित असू शकणारी युद्धभूमी आहे अमेरिका आणि इराण. इराणमध्ये आयातुल्ला खोमेनी यांच्या न्यूक्लिअर महत्त्वाकांक्षा, आण्विक महत्त्वाकांक्षांना समोर ठेवून अमेरिकेने आता वादळ उठवलेलं आहे आणि इराणमध्ये सत्तांतराची गरज आहे असा दावा केलेला आहे. घटना तर इथपर्यंत गेलेल्या आहेत की अमेरिकेची युद्धनौका या आता इराणच्या किंवा गल्फच्या आखातामध्ये, मध्यपूर्वेच्या आखातामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि इराणने इशारा दिलेला की जर का कोणतीही आगळीक केली तर आम्ही त्याच्यापेक्षा तोडीसतोड उत्तर देऊ. तर अमेरिकेने सुद्धा चंग बांधलेला आहे राजवट बदलण्याचा. इराकमध्ये काय झालं होतं याची आपल्याला आजही आठवण आहे. अशावेळी आत्ताच इस्रायल आणि गाझातला संघर्ष जरा संपत असताना, जरा शांतता प्रस्थापित होत असताना मध्य आशियातील हा नवा युद्धभूमीचा प्रकार पेलवणार आहे का जगाला? आढावा घ्यावेत या रिपोर्टमधून. अमेरिकेनं 50हून अधिक लढाऊ विमानं पश्चिम आशियाच्या दिशेनं पाठवली. इराण आणि अमेरिकेतल्या संघर्षात पुढे काय होणार याची उत्सुकता क्षणोक्षणी वाढू लागली. समुद्रात अमेरिकेच्या जहाजांचा आधीच वेढा पडला. त्यावर लढाऊ विमानं सज्ज आहेत. पुरेशी इंधन सामग्री पाठवून दीर्घकाळ वास्तव्याच्या तयारीचे संकेत अमेरिकेच्या सैन्याकडनं मिळत आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचे असे ढग दिसत आहेत. दुसरीकडे स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हात अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळात अण्वस्त्र कार्यक्रमावरून चर्चा सुरू आहे. दोन्ही देशात अणुकराराच्या मुद्द्यावर मतभेद कायम आहे. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा अशी अमेरिकेची अट आहे. पण अणुऊर्जा आमचा हक्क आहे
आणि अण्वस्त्र संवर्धनाच्या हक्कामध्ये अमेरिका दखल का देते असा खोमेनी यांनी सवाल केला. चर्चा काहीशी सकारात्मक असली तरी अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास इराण तयार नाही. एकीकडे इराण जवळच्या समुद्रात अमेरिकन जहाजांनी वेढा टाकलाय, तर दुसरीकडे इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर लष्करी सराव सुरू केला. क्षेपणास्त्राच्या काही चाचण्या घेतल्याचं सुद्धा इराणी वृत्तसंस्थांनी म्हटलं. एकीकडे आक्रमकपणे लढाऊ विमानं पाठवणारी अमेरिका आणि दुसरीकडे त्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सांगणारा इराण. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांनी तर अमेरिकेला इशाराच दिलाय. युद्धनौका अर्थातच धोकादायक असते, पण त्यापेक्षा खतरनाक शस्त्र असतं जे युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी बुडवतं. खोमेनी यांचा हा इशारा अमेरिका किती गांभीर्यानं घेईल माहीत नाही. त्यामुळे दोन्ही देशातला संघर्ष असाच वाढला तर आणखी एक युद्ध अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. आणि या साप्ताहिक इंडिया नामाच्या या एपिसोडनंतर इथेच थांबायची वेळ झालेली आहे. मात्र बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.